मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी केलेल्या कृत्यामुळे सरकारवरती चांगलीच टीका झाली। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासामध्ये राडा घातला, तर शिरसाट यांच्या पैशांच्या बॅगेसोबत बेडरूम मधला एक व्हिडिओ समोर आला। यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तर थेट विधिमंडळामध्ये रमी खेळत असतानाचा व्हिडिओ बाहेर आला आणि या सगळ्या कृत्यांमुळे सरकारच्या प्रतिमेवरती विरोधकांनी टीकेची झोड उठवली। या संपूर्ण प्रकरणांमुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी आता तीव्र अशी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत संवाद साधला आणि आपली नाराजी बोलून दाखवली असंही कळतंय। इतक्यावरच न थांबता फडणवीसांनी थेट कारवाईचे संकेत दिलेत। काही निर्णय हे घ्यावेच लागतील असं फडणवीसांनी स्पष्ट केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला सांगितलं। दरम्यान मंत्री आणि आमदारांच्या कोणकोणत्या कृत्यामुळे सरकारवरती यंदाच्या वेळेला टीका झालेली होती आपण जाणून घेऊया। तर हे काही व्हिडिओ आपण बघतोय। कोकाटे यांचा रमीचा डाव समोर आलेला होता। रमी खेळतानाचा हा व्हिडिओ थेट विधिमंडळातला समोर आला होता। पुढची दृश्य आपण बघतोय। संजय गायकवाड यांना शिळं अन्न दिलं म्हणून आमदार निवासामधल्या या कॅन्टीनमध्ये त्यांनी राडा घातला होता आणि या कॅन्टीनच्या चालकाला मारहाण केली होती। पुढची बातमी आपण बघतोय, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ दिसतोय पैशांच्या बॅगेसह। यामध्ये हा व्हिडिओ आहे संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधला आणि या व्हिडिओमध्ये बॅगेच्या सोबत संजय शिरसाट हे फोनवरती बोलत असल्याचं सुद्धा कैद झालंय। पुढे सावली बारच्या प्रकरणी योगेश कदम यांच्यावरती सुद्धा आरोप करण्यात आलेले होते। तर या सगळ्या कृत्यांमुळे सध्या सरकारवरती जोरदार टीका झाली होती।